आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। असं भाजपमध्ये अन्याय होण्याचा विषयच नाही आणि कमीत कमी हा प्रश्न तर मग तुम्ही विचारू नका। नाही असं आहे की हा एक चिरंजीव मुद्दा आहे। सरकार कोणाचंही असलं तरी असे मुद्दे सभागृहात उपस्थित होतात। हा मुद्दा आज उपस्थित जागा का? 2020 मध्ये जेव्हा महाआघाडीचं सरकार होतं तेव्हाही हे मुद्दे उपस्थित व्हायचे। 2014 ते 2019 युतीचं सरकार होतं तेव्हाही आमचे मित्रपक्ष जे राजीनामे मिस्टर इंडिया सारखे अदृश्य होते ते खिशात घेऊन फिरायचे। तर मला वाटतं की काही प्रश्न हे शेवट अंतापर्यंत सुटणार नाही आहे। त्या प्रश्न कधी ना कधी उपस्थित होतात। चॅनल्सच्या माध्यमातून त्याला अजून थोडंसं वाढवून दाखवलं जातं, पण हे प्रश्न मुख्यमंत्री महोदयांना भेटून सोडवायचे असतात। हे प्रश्न मांडून याचा फारसा उपयोग होत नाही हे साधा निवडून आलेला आमदार म्हणून मी निश्चितपणे अधिकारवाणींनी सांगू शकतो। शेवटी आमदारांवर अन्याय होणे हा राजकारणाचं लक्ष उद्दिष्ट आणि सत्ताधाऱ्यांचं लक्ष असू नये। सामान्य जनतेवर अन्याय होऊ नये याची काळजी घ्यावी लागते। आमदार हा सामान्य जनतेचा प्रतिनिधी आहे। सामान्य जनता दीन दुर्बल शोषित पीडित वंचित शेतकरी शेतमजूर अंध दिव्यांग यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। त्यांना पुरेसा निधी प्राप्त व्हावा हे सरकारचं काम आहे। आमदार हा वाहक आहे, माध्यम आहे। आमदार बर अन्याय ही काही भाषा योग्य नाही। काल विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।